आज मी बनवणार आहे उपवासामध्ये खाल्ला जाणारा साबुदाणा वडा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित रब करून आपल्याला साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे। 4 ते 5 तासानंतर साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, चिकट देखील झालेला नाही। आता या साबुदाण्याचे आपण वडे बनवायला घेणार आहोत। यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 2 कच्चे बटाटे घेऊन त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत। नॉर्मली साबुदाणा वडा बनवताना उकडलेल्या बटाट्याचा वापर केला जातो, परंतु इथे मी कच्च्या बटाट्याचा वापर केला आहे। यामुळे वडे जास्त क्रिस्पी होतील आणि आपली मेहनत देखील वाचेल। बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं। जेव्हा आपण बटाट्याचा किस करतो तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि जर आपण तसेच वडे केले तर वडे तेलामध्ये विरघळू शकतात। त्यामुळे पाणी टाकून आपल्याला हा किस व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे। आता या किसामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे। भिजवलेला साबुदाणा आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत। जर तुम्ही उपवासामध्ये जिरे आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। याचा गोळा देखील बनत आहे। आता आपण याचे वडे बनवून घेऊया। वडे बनवण्यासाठी आपल्या तळहाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि मध्यम आकाराचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर गोल गोळे देखील बनवू शकता, परंतु इथे मी चपटे गोळे बनवत आहे। सर्व गोळे तयार आहेत। आता याला आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे। यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये तेल टाकत आहे तळण्यासाठी। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि या गरम तेलामध्ये मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आपण जर हे हाय फ्लेमवर फ्राय केले तर वरून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। त्यामुळे एकदा तेल गरम झाल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, जोपर्यंत हे गोल्डन ब्राऊन होत नाहीत। वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर हे वडे आता मी काढून घेत आहे प्लेटमध्ये। तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे वडे देखील फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर यापेक्षा जास्त आपल्याला हे वडे फ्राय करायचे नाहीत, नाहीतर ते करपट लागतील। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। पहा किती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे। तर आता हे वडे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। हे वडे तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता। इथे मी दह्याबरोबर हे वडे सर्व करत आहे। फ्रेंड्स, आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।